पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समावेशामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून दोन चेहरे भाजपसमोर होते। एक साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि दुसरे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ। छत्रपती उदयनराजे भोसले हे मोहोळ यांच्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने ज्येष्ठ होते। मात्र असं असून देखील भाजप नेतृत्वानं ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करून खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावली। नक्की काय कारण आहेत की ज्यामुळे उदयनराजे भोसले यांना डावलून भाजपानं मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी दिली, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं हॅलो जावळीच्या आजच्या या भागामध्ये। या वेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून भाजपाला फार मोठी पिछेहाट बघावी लागली। त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाबाबत फार मोठी स्पर्धा यावेळी नव्हती। तरी देखील प्रादेशिक समतोल साधण्यासाठी भाजपाला पश्चिम महाराष्ट्रातून एक मंत्रिपद देणं हे गरजेचं होतं आणि हे मंत्रिपद नक्की कुणाला मिळणार याची उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेला होती आणि ही संधी मोहोळ यांना देण्यात आली। उदयनराजे भोसले हे शिवछत्रपतींचे वारसदार असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ मराठवाड्यात देखील त्यांची एक वेगळी क्रेज आहे। परंतु ही क्रेज एक मास लीडर म्हणून नव्हे तर एक राजे म्हणून ही त्यांची क्रेज आहे। ज्या वेळेला उदयनराजेंना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला त्यावेळेला भाजप नेतृत्वानं सुद्धा हाच विचार करून त्यांना पक्षप्रवेश दिला होता की भविष्यात विदर्भ मराठवाड्यामध्ये उदयनराजेंचा चेहरा आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। मात्र गेल्या 4-4.5 वर्षातला विचार करता ना उदयनराजेंनी भाजपसाठी वेळ दिला ना भाजपला त्यांचा पक्षवाढीसाठी उपयोग करून घेता आला। या निमित्तानं दोघांच्याही मर्यादा यावेळी स्पष्ट झालेल्या आहेत। उदयनराजे भोसले यांची राजकीय जीवनाची सुरुवात ही जरी भाजपमधून झालेली असली तरी गेल्या 10 वर्षापाठीमागं त्यांचा असलेला राष्ट्रवादीशी घरोबा ही देखील बाब यावेळी पक्षनेतृत्वानं निश्चितपणे विचारात घेतलेली असेल। त्याचबरोबर उदयनराजेंचा लहरीपणा, धरसोड वृत्ती आणि उदयनराजे हे कुठल्याही पक्षाच्या चौकटीत बसू शकत नाहीत ही बाब सुद्धा नेतृत्वाच्या नक्कीच ध्यानात आली असेल। या उलट मुरलीधर मोहोळ हे पूर्णपणे भाजपच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व आहे। 1993 पासून वार्ड अध्यक्षापासून त्यांचा सुरू झालेला हा प्रवास आज केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत येऊन पोचलेला आहे। तब्बल 4 वेळा नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती, महापौर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस, त्यानंतर खासदार आणि आज केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी असा हा त्यांचा विलक्षण वेगवान आणि थक्क करणारा प्रवास आहे। मोहोळांच्या या राजकीय प्रवासाची एक एक कडी आपण जेव्हा जोडतो आणि त्याची पूर्ण साखळी ज्या वेळेला तयार होते तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की गेले अनेक वर्षापासून भाजप जे एका मास लीडरच्या शोधात होता तो शोध आज मोहोळांपाशी येऊन थांबलेला आहे। विशेषतः गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यामध्ये भाजपमध्ये जी राजकीय पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्यासाठी भाजप फार मोठं प्रयत्नशील होतं। ही उणीव भरून काढण्यासाठीच भाजपनं सर्वाधिक ताकद आणि सर्वाधिक संधी आजपर्यंत मोहोळ यांना दिलेली आहे। यापूर्वी देखील भाजपने चंद्रकांत पाटील यांना पुण्यामध्ये आणून भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फारसा प्रभाव पुण्यामध्ये दाखवू शकले नाहीत। तर दुसरीकडे सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जातो। नुकताच उदयन महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी भाजपचा चंचू प्रवेश झालेला आहे। मात्र पुण्याचा आणि साताऱ्याचा तुलनात्मक विचार करता सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेला पुणे जिल्हा मानला जातो। त्यामुळे साताऱ्याच्या पेक्षा पुण्याला फार मोठं महत्त्व भाजपनं या ठिकाणी दिलेलं आहे। या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागामधून भाजपला फार मोठी पिछेहाट बघावी लागलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा भाजपनं शहरी भागांवर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या मंत्रिमंडळामध्ये पुण्याला संधी देण्यात आलेली आहे। मोहोळ यांना मंत्रिपद देण्याचं दुसरं कारण म्हणजे आगामी काळात महाराष्ट्रामध्ये
विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका यांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 21 विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आहेत। या 21 विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्याच पद्धतीनं 2 महानगरपालिका ज्या बिग बजेट महानगरपालिका आहेत, पुणे आणि पिंपरी चिंचवड, या 2 महानगरपालिका आपल्या ताब्यात राहण्यासाठी मोहोळांना ही संधी देण्यात आली असावी। त्याच पद्धतीनं सध्या या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकारी संस्था असतील, यांच्यावर फार मोठा दबदबा आहे। सध्या अजित पवार जरी हे महायुतीसोबत असले तरी देखील स्वतःचा पक्ष वाढीसाठी भाजपला हे प्रयत्न करावेच लागणार आहेत आणि तेही अजित पवार यांना न दुखवता त्याचाच एक भाग म्हणून अजित पवारांच्या रेषेला कोणताही धक्का न लावता स्वतःची रेष मोठी करणं एकमेव पर्याय भाजपसमोर होता आणि हा पर्याय त्यांनी मुरलीधर मोहोळ यांची रेष समांतर आखून या ठिकाणी तयार केलेला आहे। विधानसभेच्या निवडणुकींना अजून 3-3.5 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, परंतु या 3-3.5 महिन्यांच्या अवधीमध्ये भाजप केंद्रातून मुरलीधर मोहोळ यांना फार मोठा निधी उपलब्ध करून देऊ शकतं। पुण्यामध्ये जे काही प्रकल्प आज चालू आहेत, या प्रकल्पांना उदाहरणार्थ मेट्रो असेल, पुण्याचं विमानतळाचा प्रश्न असेल, या मोठमोठ्या प्रकल्पांना फार मोठ्या प्रमाणात भाजपकडून केंद्रातून निधी दिला जाऊ शकतो आणि या निमित्तानं भाजप पुण्यामध्ये पुन्हा एकदा आपली बाजू आणखीन भक्कम करू शकते की जी उदयनराजेंना साताऱ्यात मंत्रिपद देऊन करता आली नसती, ती बाब पुण्यामध्ये मंत्रिपद देऊन भाजपला साध्य करता येईल। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण हे बहुतांश सहकाराभोवती फिरत असतं। त्याच पद्धतीनं मागच्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सहकारासाठी वेगळं खातं निर्माण करण्याचं काम मोदींनी केलेलं होतं आणि विशेष म्हणजे यावेळचं सहकार राज्यमंत्रीपद हे सुद्धा मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आहे। या माध्यमातून भाजप या पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांवर एक वेगळ्या पद्धतीनं दबाव टाकू शकतं। यानंतरचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये केंद्रीय मंत्रिपद दिलं गेलेलं नव्हतं। नरसिंहराव यांच्या कार्यकाळामध्ये पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना रेल्वे राज्यमंत्रीपद दिलं होतं। त्याच पद्धतीनं भाजपचेच प्रकाश जावडेकर यांना देखील राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं, परंतु प्रकाश जावडेकर हे राज्यसभेचे सदस्य होते। त्यामुळे यावेळी पुणेकरांची जी इच्छा होती की लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराला मंत्रिपद मिळावं आणि या निमित्तानं भाजपनं ही त्यांची अपेक्षा पूर्ण करत आणखी आपली बाजू भक्कम करण्यात भाजप यशस्वी झालेला आहे। चौथं कारण आहे ते म्हणजे मराठा आरक्षण। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला या लोकसभा निवडणुकीमध्ये फार मोठी किंमत मोजावी लागली। पश्चिम महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही, तरी पण विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपची फार मोठी पिछेहाट झाली। त्यामुळे या ठिकाणी मराठा नेतृत्वाला संधी देणं भाजपसाठी फार मोठं गरजेचं होतं। मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या काळामध्ये लवकर सुटेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही। खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार मुरलीधर मोहोळ हे दोघेही मराठा समाजातले असले तरी मोहोळ यांच्या बाबतीत भाजपनं एक फार मोठा संदेश या निमित्तानं दिलेला आहे, तो म्हणजे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याला भाजप किती मोठी संधी देऊ शकतं हे या निमित्तानं मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपनं ही दिलेली त्यांना संधी आहे। मोहोळांना या दिलेल्या संधीमुळं मराठा समाजातील इतर जे नेते आहेत ते नेतेही आता भाजपकडं आकृष्ट होतील किंवा इतर पक्षांच्या काठावर उभे असलेले नेते यांचंही मोहोळांच्या माध्यमातून येत्या काळात फार मोठं इन्कमिंग भाजपकडून होऊ शकतं। यानंतरचं पाचवं कारण आहे ते म्हणजे खासदार उदयनराजे यांचा लोकसभेच्या कामकाजातील सहभाग। खासदार उदयनराजे यांचा लोकसभेच्या कामकाजातील सहभाग हा अतिशय अल्प प्रमाणात आहे। एकतर त्यांची लोकसभेमध्ये असणारी उपस्थिती ही अत्यल्प आहे। लोकसभेमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या विषयावरील चर्चेमध्ये उदयनराजे यांचा फारसा सहभाग नसतो। वेगवेगळ्या विषयावरील विधेयकामध्ये
विधेयकांवरील चर्चेमध्ये सुद्धा खासदार उदयनराजे यांचा फार मोठा सहभाग गेल्या 10 वर्षामध्ये दिसलेला नाही। त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःहूनही कुठलंही विधेयक आजपर्यंत लोकसभेत सादर केलेलं नाही। या सगळ्यांचा विचार नक्कीच पक्षनेतृत्वानं या मंत्रिमंडळाच्या समावेशाबाबत केलेला असणार आहे। आणि या मंत्रिमंडळ निवडणुकीतलं शेवटचं एक कारण असं आहे की ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघ परिवाराशी असलेले संबंध। खासदार उदयनराजे भोसले यांचे संघ परिवाराशी तेवढीशी जवळीक नाही, तर या उलट खासदार मुरलीधर मोहोळ यांचे संघ परिवाराशी असलेला सलोखा, त्याच पद्धतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले सौहार्दाचे संबंध यांचा उपयोग त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत घेऊन गेला। मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।